रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे। वाघ्याची समाधी हटवा आणि दणका द्यायचा असंही उदयनराजेंनी म्हटलंय। रायगड म्हटलं की शिवरायांची की वाघ्या कुत्र्याची प्रतिमा आठवते। हे असले लांब कानाचे ब्रिटिश कुत्रे असतात असं उदयनराजेंनी म्हटलंय। हा सगळा वाद ब्रिटिशांनी आणलेला आहे असंही उदयनराजेंनी म्हटलेलं आहे। हा एक लक्षात घ्या, वाघ्या मला एक समजत नाही, रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा येते? मग ते सगळे पैसे मला हे सांगा, इंदोरचे होलकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले असतील, ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती, चिफ्टन्स होती। कालांतराने काय झालं, काय आता तो भाग वेगळा आहे, पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना। ब्रिटिशांबरोबर ब्रिटिशांना त्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी का काम करताय, तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य देतं। ही ब्रिटिशर होते कोण? हा देश आपला आहे, त्यांनी त्यांना सांगितलं आणि ते एवढं मग अधीन झाले की महाराजांच्याबद्दल प्रतिप्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ॲक्शन घेऊ नये म्हणून त्यांच्या समाधीकरता देण्यात आले होते महाराजांच्या। त्यांनी हे केलं, कुठला वाघ आहे त्याचं, ते कुत्रं बघा, ते इथलं तरी लांब एवढं लांब कानाचं कुत्रं बघितलं का इंडियामध्ये कुठं? हे सगळे ब्रिटिशरचे कुत्री होते ना, आजी आली हीच कुत्री ब्रिटिशर सगळी। हा फेकून टाका, कशाला त्याचे कौतुक जास्त आहे? आता उद्या काय द्याचं दणकाने टाकून द्यायचं, एवढं काय किती विचार करायचं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।